हाय हॅलो नमस्ते, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगमध्ये. आणि मी आहे पूजा आणि तो छोटू राम आहे माझा वेदांत. तुम्ही तर त्याला सगळेजण चांगल्याच प्रकारे ओळखायला लागले आहात. तर चला, आज मी तुम्हाला आहे ना मंथली माझा किराणा मी कसा भरते, कसा बजेट असतो माझा आणि मला महिन्याला किती म्हणजे सामान लागतं, काय काय सामान लागतं हेच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला हेच सांगेल की बघा, प्रत्येकाच्या घरामधल्या व्यक्तींची संख्या ही वेगवेगळी असते. काहींचं खूप मोठं कुटुंब असतं, काहींचं खूप छोटं कुटुंब असतं. तर प्रत्येकाचं मंथली किराण्याचा बजेट हा वेगवेगळा असतो आणि त्यानुसार सर्वजण आपला किराण्याचा बजेट हा ठरवत असतात. तर मी फक्त माझा वैयक्तिक किराणा महिन्याचा कसा भरते आणि काय काय सामान खरेदी करते, मला महिन्याला कितीचा किराणा लागतो हेच तुमच्यासोबत मी शेअर करते. तर दुसऱ्यांच्यासोबत माझं कंपॅरिझन होऊ शकत नाही त्याचं कारणच हे की प्रत्येकाच्या घरामधल्या माणसांची संख्या वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येकाचा बजेट किराण्याचा हा वेगवेगळा असतो. तर आता इथे मी सगळे काही पिशवी आहे ती सगळी खाली करून घेतलेली आणि तुम्हाला समोर जो काही किराणा दिसतोय तोच माझा हा मंथली किराणा आहे. तर माझ्या वेदांतनेही मला भरपूर सारी अशी मदत केलेली आहे किराणा म्हणजे खाली करण्यासाठी. तर आता बघा, मी सर्व काही किराण्याची लिस्ट करून घेतली होती. लिस्टप्रमाणे सर्व काही किराणा मी आणलाय. तिथे एकदा चेकआउट केला, पण कसं असतं ना, गर्दी वगैरे असते किराणा दुकानामध्ये, तर व्यवस्थित सामान दिलंय की नाही हे काही व्यवस्थित बघता येत नाही. तर घरी आल्यानंतर मी पुन्हा एकदा चेक करून घेते, त्या किमती पण चेक करते, कितीला काय पडले वगैरे सर्व काही पुन्हा एकदा चेक करून घेत असते. म्हणजे मग कसं की आपल्याला एक अंदाज येतो की मागच्या महिन्याचा किराणा आपल्याला कितीचा लागला आणि ह्या महिन्यात कितीचा झाला आहे, कोणत्या वस्तूचे भाव किती वाढलेत, काय वाढलेत हे सर्व काही आपल्याला समजत असतं. तर चला, आता इथं सर्वात प्रथम मी नाश्त्यापासून सुरुवात करते. तर आम्हाला दर महिन्याला 1 किलो पोहे हे लागत असतात. दर शनिवारी आम्ही पोहे आणि बघा हा पास्ता, वेदांसाठी पास्ता पण नसतोच अवेलेबल. पास्ता आम्हाला घ्यावाच लागतो, कारण मी म्हणजे सारखा नाही देत त्याला, पण मॅगीऐवजी पास्ता वगैरे मी त्याला करून देत असते. त्यानंतर मग हे जे दिसतात तुम्हाला हे मिरची पावडर आणि हळद पावडर आहे. 250 ग्रॅम असं मंथली मला ते लागत असतात. कधी मध्ये आधी थोडाफार कमी जास्त होतो तो बजेट, पण मग करते ॲडजस्ट थोडंफार. आणि हे जिरे मोहरीचे पॅकेट्स आहे 50 ग्रॅमचे, तर ते पण मंथली मला सफिशियंट असतात. आणि हे जे दिसते तुम्हाला सम्राटचं डाळीचं पीठ वापरत असते मी. अर्धा kg ना मला भरपूर होऊन जातं. कधी जर म्हणजे महिन्यातून 3-4 वेळेस जर भजे एक्स्ट्रा झाले तर मग ते पण थोडंसं कमी पडतं. मग कमी पडलं का मी मार्केटमधून ते पुन्हा आणून घेत असते. आणि हे आहे तूप आहे, हे गोवर्धनचं तूप आहे. आणि जे आधी दाखवलं ते डालडाचं, तर मी डालडा पण वापरते आणि गोवर्धन पण आणत असते. दोन्ही पण मी आणत असते. कधी गोवर्धन म्हणजे संपलंच लवकर तर मग डालडा बरं पडतं ना वापरण्यासाठी, त्यामुळे. आणि हे आहे बदाम. ते महिन्याभरामध्ये मी एवढी पुडी म्हणजे आणते. कसं आता उन्हाळा लागलाय ना, तर जास्त बदाम मी देत नाही वेदांतला, नाही तर मग रोज रात्रीच पाण्यामध्ये भिजत टाकून रोज सकाळी वेदांतला स्कूलला जाताना बदाम हे देत असते. पण आता कसं सुट्ट्या लागल्यात ना वेदांतला, त्यामुळे मग आता काही एवढी गरज पडत नाही. आणि उन्हाळा असल्यामुळे जास्त गरम पडतात बदाम, त्यामुळे ते काही मी कमीच भरलेत. त्यानंतर सोयाबीनची चटणी वेदांतला फार आवडते, म्हणून मग मी हे अर्धा किलो सोयाबीन मला हे महिनाभराला सफिशियंट होऊन जातात. त्यानंतर 1 किलो शेंगदाणे आणि हे आहे साखर मला 3 किलो होऊन जाते. आणि 2 मिठाचे हे पॅकेट्स एकही आपल्याला महिनाभर होऊन जातं. पण कसं आहे ना, 2 ठेवते, कारण कोणतंही सामान संपलं तर चालेल, पण मीठ हे संपता कामा नये. म्हणजे मीठ हे मी पूर्णपणे असं खुंटू देत नाही. ऑलरेडी घरामध्ये 1 पुडी पडलेली, तरी पण मी 2 पुड्या आणलेल्या, कारण असं म्हणतात की मीठ हे खुंटू देऊ नये, संपू देऊ नये असं, त्यामुळे. आणि त्यानंतर तांदूळ मला 3-1 किलो लागून जातात. कधी कधी कमी पण लागतात, कधी जास्त पण लागून जातात. आणि डाळी मी फक्त 4 प्रकारच्या डाळी भरते, त्या पण अर्धा किलो. तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ आणि अख्खे मसूर. बस अख्खे मसूरसुद्धा मी पावशेर वगैरेच भरते, कारण फक्त मसूरचा भातच केला जातो. कधीतरी मसूरची आमटी वगैरे केली तर केली असं. बाकी अदरवाईज मला 4च डाळी लागतात, 3च डाळी लागतात. मसूर, तूर डाळ आणि मूग डाळ, मग ते आम्ही अर्धा किलो भरत असते. आता इथे वेदांचं चाललंय मध्ये करायचं काम.
मला पण दाखवायचं आहे, मला पण दाखवायचं असं म्हटलं बाबा तूच दाखव. तर आता इथे आहे सर्व काही बाथरूमच्या क्लिनिक रिलेटेड. लायझॉल आहे आणि हार्पिक आहे. तर लायझॉलची मला एवढी बाटली आहे ना, बॉटल ही सफिशियंट आहे महिनाभर, कारण की मी नेहमीच लायझॉल टाकून नाही लादी पुसत. माझ्या भरपूरशा व्हिडिओमध्ये मी ते पण शेअर केलं की मी लादीमध्ये मीठ किंवा मग लिंबू वगैरे असं वस्तू टाकून लादी ही पुसत असते, त्यामुळे लायझॉल इतकं काही लागत नाही. आणि त्यानंतर विमचा हा पूर्णपणे एक पॅकेट लागून जातो मला. त्यामध्ये चार 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 का 5 अशा विमच्या साबण येतात, तर मग त्या पण लागतात मला. कसं आहे ना, आणि हे जे आहे गोदरेज नंबर 1चे, तर मला हे महिनाभर नाही मला हे जास्त दिवस जातात ॲक्च्युली, त्यामुळे मी ते आधीच आणून घेते. कसं हा पूर्ण एक गट्टू जर घेतला आपण तर एक साबण त्याच्यासोबत एक्स्ट्रा मिळतो, एका साबणीचे आपल्याला पैसे कमी द्यावे लागतात. तर मग इथे पण आपली थोडीफार का होईना बचत होऊन जाते. तर अशा प्रकारे माझा हा सर्व काही किराणा असतो. कसं आहे, डीमार्टमधून मी किराणा न भरण्याचं कारणच माझं असं आहे की डीमार्टमध्ये गेलं ना खूप साऱ्या वस्तू आपल्याला तिथे दिसत असतात. हे घेऊ का ते घेऊ, ते घेऊ का हे घेऊ, प्रत्येक म्हणजे लेडीजचं असंच होतं. असं माझं तर होतंच असं बरं का, की मी जर डीमार्टमध्ये गेले ना तर ही पण गोष्ट लागेल, ती पण गोष्ट लागेल, असं करता करता ती बकेट कधी फुल होऊन जाते. आणि मग जेव्हा बिल काउंटरवर जातो ते बिल बघून धडधड मला तरी होतं बाबा, धडधडायला तर होतं. त्यामुळे मी एकदा का दोनदाच डीमार्टमध्ये भरलेला आहे. आणि शिवाय हे जे आपण आता किराणा दुकानामधून हे अर्धा किलो समजा मी डाळी घेतल्या, तर मला कंप्लीट अर्धा किलोच डाळींचा हिशोब पण द्यावा लागतो. आणि म्हणजे अर्धा किलो डाळींचाच हिशोबाचे पैसे द्यावे लागतात ना. तसं डीमार्टमध्ये कसं सुट्टं असतं सगळं आणि आपण आपल्या मापाप्रमाणे भरतो. आणि मग जेव्हा काउंटरवर जातो तर मग त्याच्यावरती 500 समजा 500 मिली म्हणा, म्हणजे आता समजा अर्धा किलो घेतले, त्याच्यावरती आतपाव एक जर जास्त झाला आपल्याकडनं तर मग त्याचे पण पैसे आपल्याला द्यावे लागतात ना. तिथे तर आपण असं म्हणू शकत नाही काउंटरवर गेलं की नाही थोडंसं वरचं आतपाव कमी करा वगैरे असं. तर मग डीमार्टमध्ये हाच एक म्हणजे मला पद्धत नाही आवडत की आतपावचे पण वरती पैसे द्यावे लागतात. एका वस्तू मागे आतपावचे पैसे देणं म्हणजे प्रत्येक वस्तू मागे किती पैसे जातात ना आपले. तर इथे बघा ना वेदांची काय मजाक मस्ती चालली, डंबल्स घेऊन बॉडी बिल्डर सारखं करायचं काम चाललंय. हा एक आमच्या घरातला एंटरटेनरच आहे बाबा. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला लुडबुड करायचीच असते, मदत करायचीच असते, चालूच असतं त्याचं काही ना काही. तर बघा आता इथे मी तेल आहे ना, मला 5 किलो तेल लागून जातं. मुरलीचं तेल वापरते मी. 5 किलो तेल आहे ना, महिन्याच्या वरती पण मला 10-1 दिवस एखादी पिशवी जाते. पण तळण वगैरे जर असलं, सणसूद असले तर मग त्यावेळेस 5च्या 5 किलो मला तेल लागतं. आणि जास्त आता कसा उन्हाळा पण आहे तर आपण तेलकट वगैरे तर जास्त वस्तू काही खात नाही. तळण तर माझ्या घरामध्ये जास्त काही उन्हाळ्याच्या दृष्टीने होतच नसतं. त्यामुळे मला आता हे तेल जवळजवळ 1.5-1 महिना तरी मला हे तेल जाणार आहे. तर मग हां, ते डीमार्टचंच मी तुम्हाला सांगत होते ना, तर त्या कारणांमुळे मी डीमार्टमधून कधीच किराणा मी भरत नाही. हां, ऑफरच्या वगैरे काही वस्तू असतील तर त्या परवडून जातात. आणि भरपूरशा माझ्या ताई या डीमार्टमध्ये पण किराणा भरत असतील, पण मला नाही परवडत. त्याचं दुसरं पण असं कारण आहे की मी माझ्या जवळच्या किराणा शॉपमधून जेव्हा किराणा भरते ना, तर माझं कसं असतं बघा, की मी समजा आता ह्या महिन्यामध्ये किराणा भरला तर मागच्या किराण्याचे पैसे मी पेड करते आणि पुढचा किराणा हा मी उधारीमध्ये घेत असते. तर मग एखाद्या समजा माझा झाला 2,000चा तर नाही, मला 1,000चा किराणा तर लागूनच जातो. तर समजा आता 3,000चा किराणा भरला, ह्या महिन्यामध्ये जर पेमेंटचा थोडासा प्रॉब्लेम झाला तर मग ते किराणेवाले दादा समजून पण घेतात. तर मी 2,000 जरी त्यांना दिले तर तिथे माझे 1,000 रुपये वाचतील असं तर नाही म्हणत. पुढच्या महिन्यामध्ये ते आपल्याला ॲडजस्ट करून देता येतात. तसं डीमार्टमध्ये नाही ना. डीमार्टमध्ये काउंटरवर गेलं तर तेवढं बिल झालं तर तेवढं आपल्याला ते द्यावंच लागतं. त्यामुळे मला तरी नाही म्हणजे परवडत डीमार्टमधला किराणा भरणं. तर मी असेच थोडं छोट्याशा किराणा स्टोअर माझ्या घराच्या जवळ आहे, तर तिथूनच मी किराणा भरत असते. तर मला तो एक फायदा होतो. तर चला आता इथे मी सर्व कंटेनरमध्ये किराणा हा भरून घेतलेला आहे. आणि तुम्हाला आता समजत असणार आहे की मला जवळजवळ महिन्याला 3,000चा किराणा तरी लागतो. तर मी एका महिन्यामध्ये 2,500चा किराणा भरण्याचा प्रयत्न करते आणि एका महिन्यामध्ये 3,000चा. तर 2,500चा एका महिन्यामध्ये कसा होतो की मागच्या महिन्यामध्ये जो काही किराणा भरलेला असेल त्यामधून ज्या पण थोड्या वस्तू उरतात ना, तर त्या आधी चेकआउट करून घेते की काय वस्तू उरलेल्या आणि आम्हाला किती दिवस जाणार आहे वगैरे. त्या हिशोबाने मग मी नेक्स्ट किराणा हा 2,500 किंवा मग 2,600-2,700 अशा बजेटमध्ये बसवण्याचा प्रयत्न करते. तर आता माझं सर्व किराणा भरून झालेलं आहे. आणि ह्या प्लास्टिकच्या पिशव्या एका मोठ्या कॅरी म्हणजे एकाच पिशवीमध्ये भरून घेते. म्हणजे कसं जे काही आपलं खरकटं वगैरे जर निघतं, आपण जे भांडी घासतो वगैरे, ओला कचरा सुका कचरा भरायला ह्या पिशव्या मला कामं येतात. त्यानंतर हे जे मी दाखवलं आता हे क्लीन क्लिअर फेसवॉश मी यूज करते. आधी पाऊंड्सचं यूज करत होते,
तर म्हटलं ह्यावेळेस क्लीन अँड क्लिअर यूज करून बघूया. तर चला आता सर्व काही किराणा भरून झालेला आहे बरण्यांमध्ये. मला मेशोवरून ते कंटेनर मागवायचे, खूप छान वाटतात, पण सध्या म्हटलं नको, बजेट नाही आहे, तोपर्यंत ॲडजस्ट करूया आपण, नाही का. तर चला कंटेनरमध्ये सर्व भरून दिलं आहे, रॅकवर लावून देते. तर अशा पद्धतीचा माझा सिम्पलसा किराणा भरलेला असतो. मिडल क्लास फॅमिलीमध्ये मी बिलॉंग करते, सर्वसाधारण फॅमिली माझी, त्या पद्धतीने सर्वसाधारण सगळा माझा किराण्याचा बजेट असतो. तर आय होप तुम्हाला माझ्या किराण्याच्या बजेटमधून काही टिप्स मिळाल्या असतील. टिप्स वगैरे तर काही मी शेअर केलेल्या नाहीच आहे त्याच्यामध्ये, जसं माझं ॲडजस्ट होतं तसंच, आणि साध्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आवडला असेल, आय थिंक तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि माझं यात काही चुकलं वगैरे असेल ना सांगायला, तर प्लीज मैत्रिणींनो ॲडजस्ट करून घ्या, कारण की फर्स्ट टाईम मी माझं असं किराण्याचं तुमच्यासोबत शेअर केलं. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.